कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रोज तुम्ही प्रवासात असता, ट्रेन मध्ये असता, एखाद्याच्या खिशात तिकीट आहे की नाही हे कळतं कसं तुम्हाला? जेव्हा आपण म्हणजे आम्ही सपोज उभं जर राहिलो ना आणि एखाद्याकडे तिकीट नाही आहे, जेव्हा आपण स्टेअर करतो एखाद्याला नजरेतनं तर त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला लक्षात येते सर। अच्छा, हे सरावाने आपल्याला सातत्याने जर सराव केला नसेल तर आपल्यालाही जमू शकतो। विदाऊट तिकीट शोधण्याची जी नजर असते ना ती तयार झालेली आमची। पण मला एक कळत नाही, म्हणजे तुमच्याशी घरातले सुद्धा जर काही चुकीचं वागले जीभ का काढली बाहेर हो? हा? लगेच एवढी जीभ बाहेर काढली कळतं तुम्हाला? हो, शाळेत शिक्षकांना सर कोणता विद्यार्थी गृहपाठ नाही करत जसं कळतं ना बघ आहे। बरं तुम्ही 8 जणी कधी भेटता? हो, किती दिवसांनी भेटता साधारण? सर असं काही दिवस पर्टिक्युलर आम्ही ठरवत नाही, पण मनाला वाटलं ना की फक्त ग्रुपवर एक मेसेज गेला पाहिजे आणि 8 जणी ज्या स्टेशनला आम्हाला जमेल त्या स्टेशनला आम्ही भेटतो। अच्छा, हो बरं, मिस्टरांचं एक तुमच्याबद्दल काहीतरी ऑब्झर्वेशन असतं प्रत्येकीबद्दल, बरोबर की नाही? की तुमच्या स्वभावातला अमुक एक बदल इतकी वर्ष सांगून जो होत नाहीये तो कुठला केल्याने त्यांना आनंद होईल असं वाटतं तुमच्या मिस्टरांना? कमी बोल जरा। तुमच्या? सेम सेम। शांत राहा। शांत राहा म्हणजे घर शांत राहील। सेम शांत राहा। शांत राहा, शांत राहा, शांत राहा, हाच एक सल्ला आहे। हो सर। शांत राहा आणि कोणतीही गोष्ट कुठेही घेऊन जाऊ नको। म्हणजे काय घेऊन जाता तुम्ही? म्हणजे कधी कधी काही गोष्टी असतात चालू एका बरोबर आहे आणि तिसऱ्यापर्यंत पोहोचलं जातं, हे करू नकोस। अच्छा, गॉसिप नको असं? गॉसिप नाही, मग आता यांच्याबरोबर चालू आहे ना तर तिच्यापर्यंत घुसरू नकोस असं। ज्या ट्रॅक वरती ट्रेन आहे त्या ट्रॅक वरती राहा, दुसरीकडे जाऊ नको। ट्रॅक बदलू, व्यक्त होत जा, थोडं डोकं शांत राहा। अच्छा, व्यक्त म्हणजे तुम्ही व्यक्त कमी होता? हां हो, आणि डोकं शांत ठेवत जा। मग डोकं शांत ठेवून व्यक्त कसं होतात ते आम्हाला शिकवा सगळ्यांना। शांत राहते, बोलत नाही घरात जास्त, मग जास्त चिडचिड झाली की मग ते व्यक्त हो, जे काय आहे मनातलं ते व्यक्त हो, बोलून मोकळी होत जा। थोड्या कमी जबाबदाऱ्या घेत जा, त्यांचं म्हणणं की खूप करत बसतेस म्हणून। पण हे तुम्ही नाहीच करणार त्यांना आनंद मिळवून देण्यासाठी? हो, नाही कारण ना सर मला असं शांत राहायला आवडत नाही, सो मी खूप ऍक्टिव्ह आहे, तर त्यांचं म्हणणं की थोडं तू पण शांत राहा असं। बरं, तुमच्या 8 जणींपैकी कोण कधी विदाऊट गेलाय नाही, नोकरीपूर्वी? गेले सर। तुम्ही कसं काय? सोम्या कॉलेजची विद्यार्थिनी मी, आम्हाला एका ॲक्टिव्हिटीसाठी चर्चगेटला जायचं होतं। सो गर्दी खूप होती आणि मी फर्स्ट क्लासमध्ये चढले होते। अरे बापरे, गर्दी होती म्हणून फर्स्ट क्लासमध्ये आणि मग उतरवलं ना येणाऱ्या नेक्स्ट स्टेशनला, कुर्ल्याला लेडीज टीसीने। पकडलं नाही ना तुम्हाला? नाही, पण त्यांना सांगितलं की आमचं इव्हेंट आहे आणि आम्हाला जाणं गरजेचं आहे, म्हणून तुम्ही घाईघाईत चढला? मग त्या म्हणाला आता दुसरी ट्रेन चेंज कर आणि मग सेकंड क्लासमधून प्रवास। पण तुम्हाला जेव्हा भेटतं कोणी तेव्हा तुम्ही असंच हो वागता? सर, नक्की। हा का, तो राग काढता? नाही ना? असंच विद्यार्थ्यांना, विद्यार्थी दशेतले विद्यार्थी आहेत ना, खरंच सर इतकी आपली मुंबईची लोकसंख्या आहे ना, त्याच्यात खरंच चढायला नाही मिळत। हो, खरंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।